सकाळी. सो सकाळी 7 वाजता आले. सनराईज बघायला आलं आम्ही इकडे बाणकोट फोर्टला. थोडा टाइम आहे अजून सनराईज व्हायला. सो तिथपर्यंत मला आम्ही व्ह्यू दाखवतो इकडचा फोर्टचा. बाणकोट किल्ला इतिहासाचा साक्षीदार. सावित्री नदीच्या मुखाशी समुद्राच्या लाटांवर नजर ठेवत बाणकोट किल्ला आजही भव्यतेने उभा आहे. कोकणच्या निसर्गसंपन्न भूमीत वसलेला हा किल्ला अनेक सत्ताधीशांच्या खेळाचा साक्षीदार राहिला आहे. सत्तांतराची कहाणी. प्रारंभी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण 1548 मध्ये पोर्तुगीजांनी त्याच्यावर कब्जा केला. त्यांच्या सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. नंतर 1755 मध्ये मराठ्यांचे शूर सेनानी चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात समाविष्ट केला. मात्र मराठ्यांच्या ताब्यात फार काळ तो राहिला नाही. 1765 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे नाव फोर्ट व्हिक्टोरिया ठेवले, आजचा बाणकोट किल्ला. आज जरी हा किल्ला काळाच्या ओघात थोडा जीर्ण झाला असला तरी त्याच्या मजबूत तटबंदीवर उभे राहून सावित्री नदी आणि अरबी समुद्राचे मोहक दृश्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. इतिहास, निसर्ग आणि शांतता यांचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळतो. बाणकोट किल्ल्याला नक्की भेट द्या. आता मी विहिरीत चाललोय इकडे. मी विहीर दाखवतो तुम्हाला. थांबा जरा उतरू द्या खाली नीट. इकडे चोर दरवाजा पण आहे खालतीच. ही विहीर आहे आणि हा इकडे आहे चोर दरवाजा. जाते येते असं खालती. बघा बाहेर निघतो डायरेक्ट इकडनं असं. आणि असे बघा वरती वरतून मी खाली आलोय. सो आलो पण आपल्याला सनराईज असं बघायला भेटलं नाहीये. बिकॉज ऑफ हा माणसामुळे एकदा रात्री वगैरे त्यांनी त्यांचे प्रकाश याच्यावरती नाही टाकले, त्यामुळे आम्हाला सनराईज नाही मिळाला. भारी व्ह्यू दिसतोय वस्तूला. आपला मागे बघा जरा फॉग असे लेअर झाले एकदम क्लाउडची. तर मग आज या ठिकाणी ह्याचं नाव काय, देवांग ब्लॉगर यांना थोडंसं सबस्क्राईब आणि लाईक पण ठोका. मान्य आहे तो काय करत नाही, पण ठीक आहे. पुढे वाटायचं कभी आओ हवेली पे. आपला डॉल्फिन दिसलेला आहे. तिकडे डॉल्फिन बघतोय तिकडे, पण मला आणि विनीतला दिसला नाही. दोघांना दिसला. आणि आमची बाईक्स लावले तिकडे. आणि तिकडे समोर फ्लॅमिंगो आहेत सगळे. लांब आहेत पण बघायला नाही भेटलं. आम्ही मंदिरात आलोय. विलास शंकराचं मंदिर आहे वरती. बघूया तो मंदिर. आपली मंडळी मागे येते. हा पहा, ते एको साऊंड येतो आतमध्ये. सो जसं की बोललो तुम्ही, इथे एको साऊंड येतो. हे मंदिर आहे.
साऊंड ऐकू शकत नाही. आम्ही पिपारी बनवली आहे अशी अशी वाजते अशी. आणि हा बघा आमचा ब्लॅकने पेट्रोल घेतलंय बघा. पेट्रोल घेतलंय गाडी एव्हरेज येत नाही. बाहेर सांडतं सगळं, बाहेर सांडतं सगळं. पेट्रोल टाकता नाही त्याला. अजून एक बॉटल आहे, अजून एक बॉटल आहे. मंडळी आपण आलोय केशवराज टेम्पल. थोडंसं वॉकिंग ट्रेक आहे. थोडी बाय शिळ्या आहेत. असं छोटा वॉटरफॉल टाईप पण आहे इकडे. आंघोळ करते पाणी थोडं लहान झालं आणि इथे थोडी शिडी आहे. दाखवतो कसं पळतो. छान छान. असूद गावातील केशवराज मंदिर. दापोली तालुक्यातील असूद गावात घनदाट जंगलाच्या मधोमध प्राचीन केशवराज मंदिर वसलेले आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी छोटा पण सुंदर ट्रेक करावा लागतो. नारळ सुपारीच्या बागांमधून आणि ओढ्यांच्या मधून जाणारी ही वाट मन मोहून टाकते. मंदिरात केशवराज विष्णूंची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गौमुखातून अखंड वाहणारे पवित्र पाणी, जे कधीही आटत नाही. येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण मनाला प्रसन्न करते. भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः रामनवमी आणि वैकुंठ एकादशीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी एकदा तरी केशवराज मंदिराला भेट द्यायलाच हवी. छान शिड्या होत्या वरतून तयार. 200 शिड्या आहेत. 200 चढायच्यात. आणि फुलं मस्त आहे ना. हे बॉटल्स बघा, हे कचरा टाकतात बघा. बेअक्ली लोक, मूर्ख लोक. हा संताप आहे एक सामान्य नागरिकाचा. काय काय केलं कचरा असा ना. पर्यटक स्थळावर येऊन घाण करून जायचे. त्यांना कळत नाही अर्धवट. वो पार्किंग का कितना लेते हो आप? 50 रुपये है सर. अरे वो सामान संभालने का कितना दोगे? 20 रुपये एक्स्ट्रा. अच्छा, क्या करना है? पास करना है गाड़ी? कैंसिल गाड़ी निकाल दे. नहीं चाहिए सर 10 रुपये कम दे देना. चलो चलेगा. हे 10 कमी म्हणतात, काय करू? त्याला खाली आणतो.
मी काढलं नाही. Stay tuned for the next episode. Like, share and subscribe my channel.